मंडळी नमस्कार. आपण आलो इथं आता राटणीमध्ये आमच्या मित्रांच्या गोठ्यामध्ये. बघताय तुम्ही मुक्त गोठा पद्धत त्यांनी वापरलेली आहे आणि त्यांना आपल्या मिल्काचा जबरदस्त रिझल्ट आलाय. तो नेमका काय आहे ते जाणून घेऊया जरा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? रघुवीर नामदेव थोरात, राहणार राहटणी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. अच्छा, तुम्ही हे मिल्का हे आपलं जे जीपी बायोफर्टचं आहे हां ते ओरल कॅल्शियम तुमच्या जनावरांसाठी वापरलं आपण बघितलं जाता. तर काय काय दिसून आलं तुमच्या सगळ्याच जनावरांना? सगळ्या जनावरांना ज्या दुधाच्या जनावराला दिला त्यांचं दूध वाढलं. हां. आणि विशेष दुसरं काय नाही, माझं ह्या गायला थोडा रिझल्ट असा झाला. ही ॲक्च्युली गाय आहे हरियाणामधून आणली. तिकडं चारा असतो सर्व सुका. आणि इथं आल्यानंतर आपण ज्या वेळेला तिला वला चारा दिला त्यावेळेला तिचं थोडं पोट बिघडणे ही कायम म्हणजे प्रॉब्लेम राहिला. तर त्यावेळेला आपण डॉक्टरकडून ट्रीटमेंट केली. 2 डॉक्टरांची ट्रीटमेंट झाली. दोन्ही पण आपलं खास मित्र आहेत. पण एवढी ट्रीटमेंट केली पण ते काय फरक पडला नाही. नंतर काय आपण शक्यतोरून कार्बनला कॅल्शियम देत नाही. तरी पण आम्ही ट्रायल म्हणून काय केलं, ह्याच्यातला 80 मिलीनं चालू केलं डोस. पण तिचं जरा बॉडी वेट थोडं मोठं असल्यामुळे परत नंतर 100 मिलीनं चालू केलं तिला. दिवसाला सकाळी 100 संध्याकाळी 100 असं. तर त्यानंतर मात्र तिचा एवढी पचनक्रिया वाढली की ती एकदम अगदी 6व्या-7व्या दिवशी एकदम क्लिअर म्हणजे अगदी नॉर्मल झाली. नाहीतर अगदी पाण्यासारखं ती संडास करत होती. आता पूर्ण घट्ट व्हायला लागलं. एकदम घट्ट. अगदी तुम्ही इथं 1-2 ठिकाणी पडलेलं आहे. चांगलं म्हणजे अगदी चांगल्या क्वालिटीचं आहे. काही विषय नाही. अच्छा, तुम्ही ह्या मिल्काच्या वापरामुळे समाधानी आहे? अतिशय समाधान आहे. बरं, म्हणजे जी कमाल डॉक्टरांनी पण नाही केली, त्यांना जमलं नाही, म्हणजे त्यांच्या लक्षात नाही आलं, त्या म्हणजे मिल्कानं करून दाखवलं. हो. अच्छा, तुम्ही बाकीच्या दूध उत्पादकांना काय सांगाल? सगळ्यांना खरं तर वापरणं गरजेचं आहे. एकतर दूध वाढतंय ते वाढतंय आणि दुसरं म्हणजे पचनक्रिया 1 नंबर. त्यामुळं जनावरांची तब्येत चांगली राहते. अगदी कोणतीही अडचण राहत नाही, काय नाही. गॅस धरत नाही, पोट फुगत नाही. ठीक आहे. तर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमचे 2 शब्द अनुभवाचे आम्हाला सांगितले त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर.